हॅलो फ्रेंड्स, लर्न अँड फन विथ आसिफ सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि त्यामध्ये आपण काही शब्दांचे पाठांतर करणार आहोत आणि त्यावरून आपण काही या ठिकाणी वाक्य बनवणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला इंग्रजीमध्ये जो शब्द आहे मिल, त्यासाठी आपण मराठीमध्ये जेवण हा शब्द वापरतो. आपल्याला जर मराठीमध्ये कोठेसाठी शब्द वापरायचा असेल तर त्यासाठी आपण व्हेअरचा वापर करतो. चाव्या म्हणजे कीज, आवाज किंवा गोंगाट यासाठी आपण नॉईजचा वापर करतो. अभ्यास किंवा ग्रहपाठ यासाठी आपण होमवर्कचा वापर करतो. तर या ठिकाणी हे शब्द आपल्याला पाठ करायचे आहेत. आता आपण जे आहे काही मराठी वाक्य आणि त्यांना इंग्रजीमध्ये काय ट्रान्सलेशन त्याचं होणार आहे ते या ठिकाणी आपण बघू, किंवा आपल्याला ते कसे बोलायचे असतील ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर आपलं पहिलं सेंटेन्स आहे, तू जेवण केलं का? राईट. तर या सेंटेन्स साठी इंग्रजीमध्ये आपण कसं बोलणार? हॅव यू हॅड युअर मिल. बघा, हॅव यू हॅड युअर मिल, राईट, म्हणजे तू जेवण केलं का? तर यासाठी अशा पद्धतीचा सेंटेन्स आपण या ठिकाणी वापरणार आहोत. आता बघा, दुसरं सेंटेन्स आहे आपलं, चाव्या कुठे ठेवल्या. राईट, चाव्या कुठे ठेवल्या. तर कुठेसाठी शब्द आपण पाठ केला होता मित्रांनो, व्हेअर. राईट. तर ठेवल्या म्हणजे हे पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे, त्यासाठी आपण डीड वापरलं या ठिकाणी. तर हे सेंटेन्स पूर्ण झालं. व्हेअर डिड यू कीप द कीज. राईट, व्हेअर डिड यू कीप द कीज. तर या ठिकाणी फक्त आपण एक शब्द ऍड करायचा आहे, तो आहे तू. राईट, म्हणजे तू चाव्या कुठे ठेवल्या. तर त्यासाठी आपण या ठिकाणी यूचा वापर या ठिकाणी केलेला आहे. व्हेअर डिड यू कीप द कीज. ओके. सो नेक्स्ट सेंटेन्स आहे, जास्त आवाज करू नको. असे जर आपल्याला कोणाला म्हणायचे असेल तर आपण काय म्हणणार? डोंट मेक मच नॉईज. राईट, डोंट मेक मच नॉईज. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी त्या सेंटेन्स साठी जे आहे इंग्रजीमध्ये या वाक्याचा वापर करू शकतो. नेक्स्ट आपला सेंटेन्स आहे, तू अभ्यास केला का? तू अभ्यास केला का? त्यासाठी इंग्रजीमध्ये आपण वापरणार हॅव यू. बघा, हॅव यू डन युअर होमवर्क. बघा, हॅव यू डन युअर होमवर्क. आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय करणार आहोत स्टुडंट्स, या सर्व सेंटेन्सेसला बोलणार आहोत. तर बघा, आपण पुन्हा एकदा सर्व सेंटेन्सेस एकदा रिवाइज करून घेऊ. तू जेवण केलं का? हॅव यू हॅड युअर मील. तू चाव्या कुठे ठेवल्या? व्हेअर डिड यू कीप द कीज. जास्त आवाज करू नको. डोंट मेक मच नॉईज. तू अभ्यास केला का? हॅव यू डन युअर होमवर्क. आणि त्यानंतर एक सेंटेन्स आपलं बाकी आहे, टीव्हीचा रिमोट कुठे आहे? त्यासाठी स्टुडंट्स आपण वापरणार आहोत व्हेअर इज द टीव्ही रिमोट. राईट, व्हेअर इज द टीव्ही रिमोट. यासाठी कुठेसाठी आपण काय वापरणार आहोत? व्हेअर. त्यासाठी आपण या ठिकाणी व्हेअरचा वापर केला आणि पूर्ण सेंटेन्स आपलं या ठिकाणी झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने स्टुडंट्स आपण इंग्रजी या ठिकाणी शिकवतो आणि आपला ऑनलाईन क्लास पण आहे मित्रांनो. तर आपल्याला जर आपला इंग्रजी जर आपल्याला इम्प्रूव्ह करायचा असेल तर तुम्ही नक्कीच आपला इंग्रजीचा ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स या ठिकाणी जॉईन करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला इथं एक कॉन्टॅक्ट नंबर देत आहे, तो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. सो निश्चितच मित्रांनो, तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला पण असेल आणि तुम्ही निश्चितच या सेंटेन्सेसला आपल्या लाईफ मध्ये यूज करा. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा, आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जे आहे या ठिकाणी सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला नेहमी बघत राहा. सो आतापर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी आपले सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच.